Good afternoon, guys. Bye bye. Good afternoon, guys. Welcome to new vlog. After long time मी vlog करते मीन्स लास्ट मंथ 12 तारखेला बुद्ध पौर्णिमा होती तेव्हा vlog केलं, त्यानंतर आज vlog करतोय. पण आजचा पण vlog असा आहे की म्हणजे ड्यू टू सम रिझन म्हणजे कुठे रूम वगैरे शिफ्ट झाला, त्यांच्या कॉलेजचे ऍडमिशन वगैरे म्हणून व्लॉग वगैरे करता नाही आलं. आजचा व्लॉग असा आहे की आज आम्ही चाललोय परेलला. परेलला चाललोय मी. आणि सक्षम हा बघा सक्षम बस ना आता किती घेतो. तर आम्ही दोघं चाललोय परेलला DIT चॉल, जिथे बाबासाहेब राहिले होते 1912 पासून, म्हणजे 22 वर्षे तिथे राहिले होते. तर त्या चालीच आम्ही चाललोय तिथे. व्हिडिओ वगैरे पण व्हायरल झाला, बोललो जाऊन एकदा विजिट करू कसं काय. तर आता निघालोय, जेवलो वगैरे आता निघालोय. त्याच्या स्टेशनला जातो, ट्रेन वगैरे बघलो मग. सो गाईज परेलला उतरलो आता. आम्हाला इथं काय समजतच नाही, फुल डेंजर जागा आहे. स्टेशनच्या या साईडला आलो आम्ही, त्या साईडला जायचं होतं. जातो. ट्रेन मध्ये आम्हाला एक माणूस म्हणजे पोरगा होता, यंग पोरगा होता, जेबीवालाच होता. आमचं नॉर्मल असं बोलणं होतं, ऍडव्होकेट निघाला तो आम्हाला, म्हणजे फुल सांगत वगैरे होता की जेलमध्ये कशी काय असते काय ते सर्व बोलत होता. चांगलं त्याने सांगितलं आम्हाला. आणि मग नंतर जे ट्रेन मध्ये मारामारी पण झाली, त्याची व्हिडिओ काढताना आली. वन साइड फायटिंग झाली, वन साइड. आता जातो पुढे नंतर. सो गाईज आता त्या बिल्डिंग जवळ आलेलो आहे, हे बघू शकता. ते बाबासाहेबांचा, गौतम बुद्धांचा आणि रमाईचा सर्वात मोठा फोटो लावलाय, शिवाजी महाराजांचा पण आहे. आपल्याला आता दुसऱ्या माल्यावर जायचं, दुसऱ्या. सो गाईज तुम्ही बघू शकता, हा खोली क्रमांक 50 आणि हा 51. इथे बाबासाहेब राहायचे आणि हा त्यांचा स्टडी रूम आहे. माझं नाव विलास विश्वनाथ गायकवाड. मी BIT शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 57 मध्ये राहतो. तिथे माझा 1951 रोजी जन्म झालेला आहे. म्हणजे जवळजवळ मी 74 वर्ष आज या ठिकाणी मी राहत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता पूर्वीची लोक कोण ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलं ते पूर्वीची लोक कोण आज राहिलेले नाहीत. परंतु जे बाबासाहेब इथे राहायचे त्यांनी जी आम्हाला माहिती दिली, आता प्रत्यक्ष मी तर काय बाबासाहेबांना पाहिले नाही, त्यामुळे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकणार नाही. पण 1912 ते 1934 म्हणजे 22 वर्ष बाबासाहेब या ठिकाणी या BIT क्रमांक 1 दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 50 आणि 51 या ठिकाणी त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केलं. खोली क्रमांक 50 मध्ये बाबासाहेबांची अभ्यासाची खोली होती आणि खोली क्रमांक 51 मध्ये रमाबाईंचं स्वयंपाकघर होतं. ज्यावेळेस शाहू महाराज आवाज दिला आंबेडकर मी आलोय, बाबासाहेब त्यांना रिसिव्ह करायला खाली गेले आणि त्यांना वरती घेऊन आले. त्यानंतर खोली क्रमांक 50 मध्ये त्यांनी बाबासाहेबांबरोबर चर्चा केली बाहेरगावी जाण्याबद्दल. त्यावेळेस त्यांना शाहू महाराजांनी काही मदत करायची ती त्या ठिकाणी केली. रमाईंनी तिथून चहा वगैरे 51 खोली नंबर मधून चहा वगैरे आणला, दोघांनी चहा वगैरे घेतला आणि शाहू महाराज मग इथून गेले. असा हा इतिहास आहे या बिल्डिंगचा. परंतु आता त्यावेळेस तुम्ही पाहिलं तर आता या सगळ्या सुविधा आहेत या बिल्डिंग मध्ये. लाईट्स आहे, संपूर्ण
मजल्यावर. आता त्यावेळेस घरामध्ये चुली नव्हत्या, आपल्या गॅस शेगडी नव्हत्या, मातीच्या चुली. त्यावेळेस बाबासाहेबांनी या बिल्डिंगमध्ये कसा अभ्यास केला असेल, कारण का त्यावेळेस काचेची हंडी होती, त्याच्यामध्ये रॉकेल आणि वात असायची. ती वात पेटून त्या दिव्याच्या खाली बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. मी पाहिलेलं प्रत्यक्ष माझ्या लहानपणी लाईट नसायचा, फक्त मधल्या पॅसेजमध्ये एक मिणमिणता म्हणजे बल्ब असायचं त्यावेळेस. आता घरातून नळ आलेत, लाईट आले, सगळ्या ऐशा आरामाच्या वस्तू आलेल्या आहेत. आज तुम्ही जिना बघाल तर त्या जिन्याला पट्टी वगैरे, दादर जो तुम्ही वरती आला असाल त्या जिन्याला लोखंडी पट्ट्या वगैरे त्या बाबासाहेबांच्या वेळच्या आहेत. आज जी फ्लोरिंग आहे इथे, जी जमीन, ती पूर्वी कॉन्क्रीटची होती, सिमेंट कॉन्क्रीटची. तर आता त्यांनी त्या कडप्पा वगैरे, लाद्या वगैरे बसवलेल्या आहेत महानगरपालिकेने. पूर्वी सागाचे दरवाजे होते, असे पूर्वीचे दरवाजे या मजल्यात फक्त 3 खोल्यांमध्ये आहेत. आता लोकांचं राहणीमान उंचावतं, त्यामुळे त्यांनी दरवाजे वगैरे चेंज केलेले, आपल्या घरामध्ये चेंज केलेले आहेत. म्हणजे पूर्वीची जी घराची जी स्थिती होती ती आता जे राहतात, खोली क्रमांक 50 मध्ये ताडीलकर राहतात आणि 51 मध्ये खैरे म्हणून राहतात. ताडीलकर जे होते ते खोली क्रमांक 51 मध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस समता संहिता वगैरे स्थापन केलं होतं, तर कालिदास ताडीलकर म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होते बाबासाहेबांबरोबर. परत 51 खोलीमध्ये जे खैरे म्हणून राहतात त्यांना बाबासाहेबांनी त्यांचे मुकुंदराव आंबेडकरांचे नातेवाईक म्हणून त्यांना तिथे राहायला दिलं. असे ही 2 फॅमिली आज या ठिकाणी राहत आहेत. म्हणजे ज्यांनी बाबासाहेबांसोबत काम वगैरे केलं ते राहतात असं. बाबासाहेबां म्हणजे सहकार्याने काम केलं. हा हा. आता या बिल्डिंग मध्ये मी सांगतो काय, जे जुने लोक आहेत ते अजून कोण राहिलेले नाही. आता फक्त माहिती देणारा फक्त मीच एक आहे, एक दुवा म्हणतात, तो मी दुवा राहिलेला आहे. काय कॉमन इथे टॉयलेट आहे त्यावेळेच. आता या महानगरपालिकेने सगळे सुधारणा केली, रंगरंगोटी वगैरे केले. पण या बिल्डिंग म्हटलं तर BIT बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट या बिल्डिंग मध्ये साधा खिळा शिरत नाही. ड्रिलिंग वगैरे तुम्ही कराल त्यावेळेसच तुम्हाला तिथे स्क्रू किंवा खिळा मारता येईल, अशी परिस्थिती आहे. तर हे जे तुम्हाला आता सांगायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे, माजी मुख्यमंत्री होते आपले उद्धवजी ठाकरे, त्यांनी ज्यावेळेस ते जयंतीच्या वेळेस भेट दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी बाबासाहेबांचं 22 वर्ष वास्तव्य झालं, तर या ठिकाणी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून मी घोषित करतो. आज राष्ट्रीय स्मारक घोषित करून जवळजवळ 3-4 वर्ष झाली, पण अजून पुढे काही त्या राष्ट्रीय स्मारकाचं पुनरुज्जीवन झालेलं नाही. आमची येथील या बिल्डिंग मध्ये जवळजवळ 80 खोल्या आहेत. आमची येथील रहिवाशांची एकच इच्छा आहे की हे राष्ट्रीय स्मारक, हे स्ट्रक्चर जसंच्या तसं राहावं आणि आमचं इथेच कुठेतरी जवळपास पुनर्वसन करावं, अशी आमची मनोमनीची इच्छा आहे. अजून म्हणजे बाबासाहेबांच्या घराण्यातले कोण असे इथे भेट वगैरे देतात का काय? घराण्यातले भेट म्हणजे काय, आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपले नेते मंडळी बरेच आहेत, पण दुसरं हेच वाटतं की इथे कोण येत नाही असं, फिरकत नाही. तर बाबासाहेबांचे 3 नातू आहेत, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत. कोणी अजून इथे पत्ता नाही. अच्छा, हे आमचं दुर्दैव समजायचं. पण आम्ही त्यांना संघटित आहोत. आज आनंदराज आंबेडकर बहुजन पंचायत समिती चालवतात, सभापती आहेत, त्याच्याशी आम्ही संलग्न आहोत. त्यांच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो. त्यांची नातू आणि सून आलेले. हा, त्यांचा आनंदराव आंबेडकरांचा मुलगा आणि त्यांची मिसेस या ठिकाणी येऊन गेली होती. सासरे पण आलेले, सासरे पण येऊन गेले ना त्यांचे. कोणाचे? त्यांची सून आलेली तेव्हा
त्यांचे सासरे पण होते ना. हा हा आनंदराव आंबेडकरांचे ते सासरे ते येतातच काळजी नाही, म्हणून तरी आहे. पण आले ना असं. पण तुम्हाला कसं वाटतं असं बाहेरून लोक येतात विजिट म्हणजे रामदास बघायसाठी? आठवले आले होते. हं, आज बीजेपी मध्ये आहेत, मोठे खासदार आहेत. ते हे राष्ट्रीय स्मारकाचा हा मुद्दा उचलून घेऊ शकतात, हं. पण त्यांना घ्यायचंच नसलं तर ते काय करणार आहे तो. बरोबर आहे. अशी वस्तुस्थिती आहे. आज हिंदू मिलचं एवढं प्रकरण गाजलं तर त्याला श्रेय खरं म्हटलं तर आनंदराव आंबेडकरांचं आहे. आणि त्यांनी तो धडक मोर्चा काढला म्हणून आज त्या ठिकाणी ती इमारत होऊ शकते. पण तेवढी पुढे वाटचाल व्हायला पाहिजे. एव्हा इमारत व्हायला पाहिजे होती, तिथे पुतळा बसला पाहिजे होता बाबासाहेबांचा. परंतु अजून निम्या गतीने काम चाललेलं आहे. आणि आमचं हे भविष्यात होईल की नाही राष्ट्रीय स्मारक याची आम्हाला चिंता आहे. कदाचित आम्ही वरती जाऊ आणि त्यानंतर कदाचित इमारत राष्ट्रीय स्मारक झालं तर आम्ही तर बघणार नाही, पण आमची मुलं बाळ असतील ते जरूर बघतील. अच्छा. माझं नाव राजेंद्र बानुसाळे. हा. तुम्ही इथे मी राहतात रूम नंबर 49 राहतो. रिपोर्ट वाढवतोय म्हणून पुढे वाढतोय म्हणून राहतो मी. अच्छा. आता मला इथे 3 वर्ष झाली हे मुंबई महानगरपालिकेला नोकरीला होते. नोकरीला होती. आणि प्रकाश आंबेडकरच्या बरोबर जो माझा भाचा आहे रमेश जाधव, ते मला येऊन इथे भेटतात, अच्छा. भेट वगैरे देतात. ते त्यांचे कार्यकर्ते आहेत रमेश जाधव. अच्छा. धन्यवाद तुम्ही तुमचे टाइम दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. कसं जे आपल्या या याच्यासाठी ठिकाणी चालू आहे ना, हा चालू आहे चालू आहे. या ठिकाणी बरेचसे मुलाखत घ्यायला येतात. प्रत्येकाला मी मुलाखत देतोच माझी, नाही असं नाही. कारण टीव्ही चॅनल्स वाले येतात, हे तुमचे टीव्ही 9 वगैरे, लोकमत वगैरे सगळे चॅनल वाले येतात. कधी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल यावेळी ते लोक नेहमी येतात. हं. त्यावेळी ते मुलाखत घेतातच घेतात. आणि त्याशीच माहिती देणार. आणखी काय सांगणार? जे मला माहित आहे तेच मी सांगणार. ते आमचे जवळजवळ त्यावेळेस या बिल्डिंग मध्ये जवळजवळ 70% लोक राहते. या इथे साईडला या इथे या आमचे सभासद आहेत. या इथे हो. या इथं या ना, आमचे जवळजवळ या बिल्डिंग मध्ये बसा. 70% लोक राहायचे. हं. आज काही लोक इथले रूम विकून गेले, काहींना प्रपंच वाढला पण दुसरीकडे राहायला गेले. काही लोक दुसरीकडे मोठं घर, प्रशस्त घर घेतल्यामुळे इथे रेंटवर रूम दिलेले आहेत. त्यामुळे इथे आता सध्या आपल्या समाजाची रोडावलेली स्थिती आहे. म्हणजे जवळजवळ आता 30 ते 35% लोक आपल्या या बिल्डिंग मध्ये राहिलेले आहेत. अच्छा. जवळजवळ 70% होते ते जवळजवळ 50% कमी झालेले आहेत लोक, आणि 30 ते 35% लोक राहिलेले आहेत आपल्या. या ठिकाणी आम्ही सर्व सार्वजनिक जयंती वगैरे करतो. इथे आमच्या शाखेमार्फत आमची बहुजन पंथ शाखा क्रमांक 85 आहे, तिचा मी अध्यक्ष आहे. आणि आमची जी कार्यकारिणी आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी जयंती उत्सव, परत या ठिकाणी आमच्या ठिकाणी खाली बिल्डिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव आहे, समिती आहे, त्यांच्या मार्फत तिथे खाली जयंती, बाबासाहेबांची जयंती केली जाते, गौतम बुद्धांची जयंती केली जाते. आणि याला सर्व सहकार्य मुंबई महानगरपालिका देते. अच्छा. म्हणजे इथे डेकोरेशन वगैरे करायचं असलं, या ठिकाणी खाली मोठा स्टेज बीज लावायचा असला, 6 स्क्रीनवर दाखवलं जातं. तो सगळा खर्च मुंबई महानगरपालिका करते आणि त्यांचं फार मोलाचं सहकार्य असतं मुंबई महानगरपालिका. जसं तुम्ही सिरियल बघितलं असेल बाबासाहेबांच्या हो. आयुष्या निगडीत बनवले, त्यांच्या सिरियल मध्ये असं दाखवलंय त्यांच्या खोलीच्या बाजूला त्यांचे खास मित्र राहायचे नामा म्हणून. त्यांची खोली कोणती ही का? आता तेवढं मी निश्चितपणे सांगू शकणार नाही. नामा म्हणून त्यावेळेस जर कोण असतील, नामा मुलगा होता तो. मुलगा होता बाबासाहेबांचा, तो मित्र होता तो. मित्र होता ते हा, मित्र बाबासाहेबांच्या बाजूच्या खोलीला राहायचे. ते सिरियल वगैरे मध्ये दाखवलंय. आता सिरियल मध्ये serial मध्ये दाखवले बघ. आता सिरियल मध्ये बघते ते सेट तयार केला त्याला. काय नाव म्हटलं? नामा नामा. नामा. सर नाही माहिती.
नाही एवढं नाही माहिती. नाही सिरियल मध्ये दाखवले नावा म्हणून मित्र बाबासाहेबांचे. सिरियल मध्ये दाखवलं. आता सिरियल मध्ये इथे ज्या सिरियल बनवायची होती सिरियल दाखवले ना ते काय प्रत्यक्षात अशी घडलेली प्रत्येक गोष्ट घडलेली नाही. आता या ठिकाणी जे पूर्वीचे वेगळ्या वेगळ्या पण दाखवले. असं आहे का? आता पूर्वीचे लोक जे आमच्या हयातीत राहिलेले या ठिकाणी मोहिते म्हणून होते. हा म्हणजे माझ्या जन्मापासून तसं 74 वर्ष माझी झाली. त्या खोलीमध्ये इथे राहतात त्या खोलीमध्ये पूर्वी मोहिते म्हणून होते. आणि या खोलीमध्ये 51च्या बाजूला 52 खोलीमध्ये पवार म्हणून होते. दाखिणकर बाळाराम पवार म्हणून होते. त्यांचे वडील यशा मुकादम. यशा मुकादम म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांचे अंगरक्षक जे तालमीतले पेहलवान म्हणतात ना हा 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 तसे ते तालमीत जाणारी ती व्यक्ती होती यशवंत मुकादम. अच्छा. बाळाराम पवारचे वडील. अशी ही पूर्वीची मंडळी होती. बरीच मंडळी होती. आता माझी आत्या वगैरे पण ते ह्याच्या सामाजिक कार्यामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली नागपूर या ठिकाणी नागपूरला दीक्षाभूमीला. हा त्यावेळेस माझी आत्या माझी सख्खी आत्या आणि डिलाय रोडला तुम्ही गेलाय कधी? नाही. डिलाय रोडला जा. त्या ठिकाणी रोडला नाव आहे सखुबाई मोहिते मार्ग म्हणून. तर त्या सखुबाई मोहिते मार्ग त्या सखुबाई मोहिते होत्या त्या माझ्या आत्याच्या खास मैत्रीण. त्या दोघी नागपूरला गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांच्या समोर दीक्षा घेतली. आज त्या दोघी हयात नाही पण ते त्यांच्या आठवणी आहेत स्मृती आहेत त्या अजून जागृत आहेत. अच्छा. संतोष आटे नंबर घेऊन जा काय असेल सांगायचं. सो गाईज जस्ट आता बिल्डिंग मधून बाहेर आलो. रूम मध्ये तर ते जे बाबासाहेबांसोबत जे कार्यकर्ते होते त्यांचे जे मुलं नातू वगैरे त्यांना राहायला दिलं. सो आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही केलं. बट त्या बिल्डिंग मधले त्या माळ्यावरचे दुसऱ्या माळ्यावरचे लोक एवढी चांगली आहेत. आम्ही गेलो ना तिकडचे म्हणजे अनोळखी लोकांना सुद्धा आम्हाला पाणी दिलं, चाय विचारत होते, थंडा वगैरे घेऊन येत होते. आम्ही नाही बोललो, पाणी घेतलं आम्ही. त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलले की आपण एक मुलाखत देतो आम्ही. त्यांनी आम्हाला बाबासाहेबांबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या. एवढं म्हणजे प्रेमाने बोलले वगैरे आम्हाला. म्हणजे बोलले की असंच पुढे जात राहा. त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. म्हणजे अनोळखी लोकांना पण त्यांनी एवढं चांगलं ट्रीट केलं. खूप भारी वाटलं. म्हणजे तिकडचे लोक खूप चांगले होते. ते म्हणजे एक समजून घेतलं की हा बाबा आपल्या समाजातले. आणि त्यानंतर ते जे बोलले की लोक बोलतात की या वास्तूला आपण हे करू हिस्टॉरिकल प्लेस असं बोलतात ना तसा गोष्ट. बट अजून ते झालं नाही. ही गोष्ट मी पण वाचले खूप वेळा. आणि आमच्या आपल्या कास्ट बद्दल खूप लोक काय काय चुकीचं करतात. सो आपण त्या गोष्टी तर बोलण्यास शकत आता काय. बट इथे आलो त्या लोकांनी एवढं चांगल्यापणे आमच्याशी ट्रीट केलं. आम्हाला खूप भारी वाटलं. न विचारता स्वतःहून पाणी दिलं आम्हाला. घरात बिरात बसवलं. नंतर ते बोलले की आपण एक बोलू, मुलाखत घेऊ, बाबासाहेबांबद्दल तुम्हाला माहिती देऊ. या सर्व गोष्टी ज्या केल्या त्यांनी खूप भारी वाटलं. आता इथून जातो, बघू दादरला तरी जाईन ना तर डायरेक्ट घरीच जाईन, बघू ते. तो गाईज फायनली परेलवरून आम्ही दादरला आलो, खाल्ला वगैरे. आता चाललोय दादरला. हे बघा समोरच आहे. लायनर घासले माझे. आता चालत चालत जातो, आतमध्ये जातो, दर्शन वगैरे घेतो आणि लगेच निघतो, घरी जातो. ऊन एवढ्या असं वाटतं जायला गरमीचे दिवस चालू आहे. तिथं गेल्यावर भेटतो पाऊस. आता इथं बसलोय, टाइमपास करतोय. इथे बघा तीन भूमी आणि इकडे असं बसलोय, दगडांवरती बसलोय. हा घेऊन आला, हा बोलतो बसू. काय काम बिम नाही झालं याला, लवकर घरी जाऊ तर ऐकत नाही हो. बसलाय बघा कसा, बल्लू जेलचे फरार. बसलोय आता, निघू थोड्या वेळात, टाइमपास करतो जरा. तो काहीच निघाला आता दादर वरून. पण आता एक ट्रेन पकडतो, बघू ठाण्याला जातो आणि मग ठाण्याला गेल्यावरती खातो वगैरे परत.
लय भूक लागलेलं ऊन पण एवढं आहे त्या गावात असं वाटतं की गरमीचे दिवस चालू आहेत गर्दी पण खूप होती सो गाईज आता खायला आलोय हा बघा ठाण्याला आलो आणि इथं खायला बसलोय खाऊन झाल्यावर भेटतो सो गाईज फायनली आता घरी आलोय 5:30 वाजून गेले 6 वाजतील आता एवढा एवढा दमलो डायरेक्ट घेऊन जमिनीवर बसलोय आणि हा बघा सक्षम हातपाय वगैरे खूप दुखतात आम्ही इथे चालत गेलेलो तो रूम वगैरे काय बघायला भेटला नाही बिकॉज तो रूम त्या रूम मध्ये आता बाबासाहेबांसोबत ज्या लोकांनी काम वगैरे केलं ते लोक राहतात त्या रूम मध्ये आतमध्ये जायला अलाउड नाही पण बाहेर त्या फ्लोअर वरती त्या बिल्डिंग मध्ये आपल्या समाजातली लोक आहेत ते लोक म्हणजे सांगतात बाबासाहेबांबद्दल ते लोकांनी खूप चांगला ट्रीट केला त्यांनी पाणी वगैरे दिलं बोलवते चाय वगैरे पी घरात बस म्हणजे ते बोलाय वगैरे अननोन व्यक्तीसोबत पण ते लोक एवढ्या चांगल्या वे मध्ये बोलवते ना ते आवडलं त्यानंतर तिथून दादरला गेलो खाल्लं वगैरे परत इथं स्टेशनच्या इथं आलो तिथं बर्गर आणि पिझ्झा खाल्ला आता खूप दमलोय काय आबा किती दमल्या डायरेक्ट झोपला तर कसं वाटलं आजचा व्लॉग नक्की सांगा अँड हा रील मध्ये दाखवतात की BIT चॉल मध्ये रूम मध्ये जाणं अलाउड आहे काही अलाउड नाहीये तिथे राहतात एक फॅमिली राहते त्या आतमध्ये अलाउड नाही आणि रूम सारखा रूम आहे म्हणजे असं नाही की जुन्या टायमाचा तो एक शो म्हणून असं ठेवलाय आतमध्ये जाऊ शकतो हिस्टॉरिकल गोष्ट असं काहीच नाही तो रूम म्हणून एक जण वापरतोय सो रील बघतात तर असं समजू नका की आतमध्ये जायला भेटेल बाहेरच्या बाहेरच बघायला भेटेल ते दरवाजे बंद वगैरे असतात आणि बाजूचा जो रूम आहे स्टडी रूम बाबासाहेबांचा तो तर लॉकच असतो सो रील बघून असं समजू नका की आतमध्ये एंट्री वगैरे भेटेल एंट्री नाही भेटणार बाहेरच्या बाहेर तुम्हाला बघायला लागेल तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय